पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततस्वधर्मकीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि। आता असं असून सुद्धा जे काही मी तुला सांगितलं आहे की अरे तुझ्या क्षत्रिय धर्माकरता आणि तुझ्या वर्णाकरता हे मोक्षाचं द्वार आपोआप उघडून ठेवलेलं आहे भगवंतानी। हे युद्ध ही तुला एक फार मोठी संधी आहे। असं असताना सुद्धा तुला का वाटत नाही की आपण युद्धाला तयार व्हावं? म्हणून त्याच्याच दृष्टिकोनातून किंवा त्याच्या पुढे स्पष्टीकरणार्थ म्हणून भगवान इथे बोलतात, म्हणतात अथचे त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि, तू करायला तयार होत नाहीस। असं एवढं सांगून सुद्धा त्याचं फल काय आहे हे तुझ्या पुढे मांडून सुद्धा तू करायला तयार होत नाहीस। तत स्वधर्मं कीर्तिंच हित्वा पापम वाप्स्यसि, यातनं होईल काय म्हणाले तर तू तुझा धर्म तुझी कीर्ती या सगळ्याला मुकशील आणि पापाचा धनी होशील। तुला पापाचीच प्राप्ती होईल, याशिवाय दुसरं काही फल पदरात पडणार नाही। तुला वाटत असेल तुझ्या अंतःकरणामध्ये फार करुणा जागृत झाली आहे, आता हा ऐसा अव्हेरीजे मग नाथिले शोचू बैसीजे तरी आपण आहाणा होईजे आपण पेया। म्हणाले आता हा ऐसा अव्हेरीजे, आता आलेला हा संग्रामाचा प्रसंग आहे, तू जर अशा प्रकाराने त्या प्रसंगाचा अव्हेर करशील मग नाथिले शोचू बैसीजे, ज्याचा नाही त्याचा नाथिले, ज्याचा काही उपयोग नाही किंवा ज्याला काही अर्थ नाही किंवा ज्याची काही आवश्यकता नाही, अशा प्रकारच्या गोष्टीचा जर तू शोक करायला लागलास, नाथिले शोचू बैसीजे तरी आपण आहाणा होईजे आपण पेया। आहाणा म्हणजे घात, आपणच आपला घात करून घेतल्यासारखं होईल। त्यामुळे तूच तुझा, आपण म्हणतो ना आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घ्यायची, तसं आहे की तू तुझ्याच हाताने तुझा नाश करून घेणार आहेस। यामध्ये पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले जरी आजी शस्त्र सांडिले रणी इथे। दुसरा भाग आधी की जर तू तुझ्या हातातलं शस्त्र या रणांगणामध्ये जर टाकून दिलंस आणि युद्धापासून जर दूर झालास तर काय होईल? आजपर्यंत तुझ्या घराण्यामध्ये जी कीर्ती अखंडपणे चालत आलेली आहे, आपणची होय धाडिले, आपणच ती टाकल्यासारखी, आपणच त्या कीर्तीला दूर केल्यासारखं होईल आणि त्यामुळे तू असं करू नकोस। म्हणाले असं ती कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल। आता जी तुझी कीर्ती, जी तुझ्या घराण्याची कीर्ती ही सगळी तुझ्या मागे उभी आहे, ती निघून जाईल, म्हणजे त्या ठिकाणी त्या तुझी अपकीर्ती होईल। जगची अभिशापू देईल, हे जग जे आहे, अभि म्हणजे टोवर्ड्स, कडे,
आणि शाप म्हणजे शापाकडे जाणारी वचनं. प्रत्यक्ष काही शाप देईल असं नाही. मग आपल्याकडे जोड शब्द आहे, शिव्या शाप आपण म्हणतो, तर त्यातल्या शिव्या, त्यातला शाप नाही. शापाकडे जाणारं मनुष्य जेव्हा तळमळून एखादी गोष्ट बोलतो, अरे काय चाललंय, हे असं का करतोस, या सगळ्यांनी तुझी प्रकृती खराब होणार आहे, तू तुझ्या तब्येतीचा का विचार करत नाही, असं जेव्हा मनुष्य एखाद्याला तळमळून सांगतो की बाबा एवढे कष्ट करू नको, इतके कष्ट चांगले नाही, हे तुझ्या प्रकृतीला त्रासदायक आहे, असं जेव्हा माणूस बोलतो त्यावेळी ती जी तळमळ आहे ती तळमळ त्या व्यक्तीपर्यंत पोचते. जसा शाप पोचतो तसं चांगल्या अर्थाने तळमळ आहे, वाईट अर्थाने पण सौम्य. पुष्कळ शिव्या घातल्या, काय मनुष्य आहे, आम्ही पुष्कळ ऐकलं होतं, हा इतका शूर आहे, कुठला आला शूरपणा याचा, झालं हे प्रथमग्रासे मक्षिकापात, हे पहिल्याच ठिकाणी आपली लढाईला उभं राहायची वेळ आली आणि यांचं सगळं धैर्य गळून गेलं. अर्जुना म्हणाले, तुला अशा वेगवेगळ्या शब्दांनी लोक अभिशाप देतील, म्हणजे लोक तुला निंदा व्यंजक अशा शब्दांनी तुझा उल्लेख करतील, तुझ्याबद्दल चर्चा करतील. आणि गिवसित पावतील महादोष. गिवसित म्हणजे हुडकत, तुला शोधत हे महादोष येतील. जैसी भ्रतारे ही न वनिता उपहती पावे सर्वथा. आता स्त्रीमुक्ती आंदोलनवाल्या म्हणतील, का बरं ज्ञानेश्वरांनी स्त्रीचाच दृष्टांत दिला, आपण पुरुषांचा पण देऊ, दोघांनाही सारखंच आहे. म्हणाले, जैसी भ्रतारे ही न वनिता, जशी पतीशिवाय असलेली एकटी स्त्री ही लोकांच्या ठिकाणी तितकीशी आदराला किंवा तिच्या ठिकाणच्या पूर्ण योग्य प्रकारे वैभवाला प्राप्त होत नाही. तिच्या वैभवामध्ये काही उणीव शिल्लक राहते, पुरुषाच्याही राहते. असं काही नाही आहे की फक्त स्त्रीच्याच जीवनामध्ये पुरुषाशिवाय किंवा पतीशिवाय तिचं जीवन अर्धवट आहे. पतीचंही जीवन स्त्रीशिवाय अर्धवटच आहे. त्यामुळे दृष्टांतामध्ये काही कुणी ज्ञानेश्वर महाराज हे पुरुष प्रधान संस्कृतीचे प्रतीक असल्यामुळे त्यांनी स्त्रियांनाच नावं ठेवली वगैरे. आज जी आमची प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची जी दृष्टी आहे, एक स्त्रिया, दुसरी जात आणि तिसरा वर्ण, या 3 गोष्टींनी आज नको केलेलं आहे की काय कशाबद्दल लोक म्हणतील आपल्याला काही सांगता येत नाही. आणि त्यामुळे ते म्हणतात इथे की तैसी दशा जीविता स्वधर्मे विण, तशी आपल्या धर्माच्या शिवाय तुझी दशा होईल, तुझी परिस्थिती होईल. स्वधर्मे विण, तुझं जे आत्ता विहित आचरण आहे, तुझा जो आत्ता स्वधर्म आहे, तुला जे आत्ता नेमून दिलेलं कार्य आहे, त्या विहित कर्माचं आचरण जर तू केलं नाहीस तर मात्र तुझी परिस्थिती ही न अरत्र न परत्र, ना इकडे ना तिकडे अशी होऊन जाईल. ना तरी रणी शव सांडीजे ते चौमेरी गिधी विदारीजे, तैसे स्वधर्महीन अभिभविजे महादोषी. खूप चांगला दृष्टांत दिला आहे. ते म्हणाले, एखाद्या रणांगणामध्ये पडलेलं प्रेत असतं, त्याच्या बाजूनी कोण आहे? मी आता रणांगणात माणसं मरून पडत असतात युद्धभूमीवरती, वरती गिधाडं असतातच. ती ज्या पद्धतीने तिथे खाली उतरतात आणि त्या प्रेताचा फडशा पाडतात, चौमेरी गिधी विदारीजे, त्या प्रेताला सगळ्या बाजूनी लचके तोडतात. तसं म्हणाले, हा स्वधर्महीन झालेला असा तू जो आहेस, अशा सगळ्या महादोषांनी घेरला जाशील. जसं एखादं असंरक्षित शव आहे ते जसं गिधाडांनी घेरलं जाईल, तसे महादोष तुला घेरून टाकतील. अकीर्तीचापी भूतानी कथयिष्यन्ति ते व्ययाम, संभावितस्य चा कीर्तीर मरणात अतिरिच्यते. ते म्हणतात की ही अशी अकीर्ती जी आहे, अकीर्तीच्या अपि भूतानी कथम इष्यति ते व्ययाम, सर्व काल अव्ययाम, सर्व काळच ही होणारी जी अकीर्ती आहे ती कशी माणसांनी सहन करावी. संभावित माणसाला तर ती अकीर्ती मरणापेक्षा सुद्धा जास्त कठीण आहे. आणि त्यामुळे ही अशा प्रकारच्या अकीर्तीबद्दल मी काय सांगू की सर्व काळ लोक तुझ्याबद्दल फक्त वाईटच बोलत राहते. जसे आज आम्ही म्हणतो की कर्ण कसा आहे, कर्ण कसा वाईट वागला, कर्णाची शूरता कुठे आणि कर्णाचं वाईट वागणं कुठे. कर्णाची दानशूरता सांगितली तरीसुद्धा कर्ण दानशूर ठरत नाही, कारण त्याला अस्त्र पाहिजे, ते अस्त्र त्याला इंद्राकडून पाहिजे, त्या अस्त्राने त्याला युद्धामध्ये जिंकायचं आहे. म्हणून त्यांनी विनिमय केला आहे, त्यांनी दान नाही दिलं. त्यांनी आपली कवचकुंडलं काढून दिली, ती त्या अस्त्राकरता काढून दिली. पण असं आहे ना, त्याचं गौरवोद्गार काढायचे आताचा काळच असा आहे की जे जे म्हणून दोषास्पद आहे
त्या सगळ्या दोषास्पदाला एक प्रतिष्ठा प्राप्त करून देणे, दोषास्पद गोष्टी सगळ्या प्रतिष्ठेला आणणे. असं का म्हणता हे वाईट आहे? नाही, हे वाईट नाहीच आहे, हे बरोबरच आहे आणि हे योग्यच आहे या वागण्यामध्ये, आणि त्याच्यापुढे त्याच्यावर अन्याय झाला आहे. तर तसं इथे त्यांनी म्हटलंय की अरे या ठिकाणी या लोकामध्ये तुझ्याबद्दल सर्व काल लोक तुझ्याबद्दल वाईट बोलतील, जे तुझ्याकडून चुकीचं घडलं गेलेलं राहील. आजही भीष्माचार्यांच्या विषयी अंतःकरणामध्ये इतका आदर असताना सुद्धा भीष्माचार्यांनी द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना आपल्या मुखातून शब्द काढला नाही, याच्याविषयी मनुष्याच्या मनात संशय, शंका, भ्रम निर्माण होतच नाही असं नाही, होतोच. माणसाला असं वाटतं की जी माणसं या सगळ्याच्या पलीकडे आहेत ते काही फक्त कर्मामध्ये अडकलेले नाही आहेत, ते काही फक्त विधिविधानामध्ये अडकलेले नाही आहेत. कर्म आणि अकर्माच्या पलीकडचं काय कर्म आहे याचं त्यांना ज्ञान आहे, धर्म आणि अधर्माच्या पलीकडचा काय धर्म आहे याचं त्यांना ज्ञान आहे, सत्य आणि असत्याच्या पलीकडचं सत्य काय आहे हे त्यांना माहिती आहे. ह्या सगळ्याचं त्यांना ज्ञान असताना सुद्धा, आणि जी काही आपली विटंबना होईल, जे काही आपल्या वाट्याला येईल, मान्य आहे ना, ते मान्य करून जाऊ, आणि तरीसुद्धा जे सत्य आहे त्याच्यापासून दूर होणार नाही, सत्याचा अवलंब करूच करू असं का नाही वाटलं? आणि मग त्याचं उत्तर व्यासांनी दिलंय, अर्थस्य पुरुषो दासः. अर्थ म्हणजे हेतू, हेतू म्हणजे कारण. त्या जो एक हेतू किंवा एक कारण किंवा एक भूमिका किंवा एक तत्व जे काही स्वीकारलं आहे त्या तत्वापासून बाजूला जायचं नाही. म्हणून भीष्माचार्यांनी एकदा ठरवलं की ह्या हस्तिनापुराच्या गादीशी आपलं इमान आपण ठेवलेलं आहे, त्याच्यापासून आपण दूर जाणार नाही. ते जे करतील त्याला मुकाट्याने संमती देणं म्हणजे अयोग्य गोष्टीला सुद्धा संमती दिल्यासारखी. त्यांची भूमिका काय होती आपल्याला कळणं शक्य नाही, कारण त्यावर ते काहीच बोललेले नाही आहेत. आणि व्यासांनी जर ते ऐकलं असतं, व्यासांनी जर ते पाहिलं असतं तर व्यासांनी त्याचा उल्लेख केला असता. ती कॉमेंट कोणाची आहे, त्याच्यावरची टिप्पणी कोणाची आहे? व्यासांची आहे. अर्थस्य पुरुषो दासः. ते काही कमी प्रतिभेचे पुरुष नाहीत, पण त्या व्यक्तीने त्यावेळी तसं का केलं याचं काही उत्तर आपल्या मनाला समाधानकारक मिळत नाही. म्हणजे एवढा दिगंत कीर्तीचा पुरुष सुद्धा या एवढ्या ठिकाणी आपल्या मनाला कुठेतरी संभ्रम निर्माण होतो. अंबा, अंबिका, अंबालिका त्यांना घेऊन आले, त्यांना आणलं, ते भीष्माचार्यांनी त्यांना वाटलं म्हणून तिघींना आणलं, त्यांच्या मनाचा विचार नाही केला. त्यातली एक नाही म्हणते तरीसुद्धा घेऊन आले. का घेऊन आले? सगळे जे प्रश्न आहेत, असे जे प्रत्येक चरित्रामधले छोटे मोठे जे काही भाग आहेत, त्या कीर्तीला थोडासा काळीमा किंवा कमी करणारे, ते कुणाच्या अंतःकरणातून जात नाहीत. भगवंत म्हणतात, अरे अनकळित कीर्ती, तुझ्या ठिकाणी निष्कलंक कीर्ती आहे अर्जुना. तुझं भाग्य असं आहे की तुझ्या जीवनामध्ये तुला कुठेच तुझ्या कीर्तीला कलंक संभवत नाही, तो लागला नाही. असं असताना सुद्धा तू हे असं वागायला का प्रवृत्त होतोयस? तुला का तुझ्या ठिकाणी हा कलंक लावून घ्यायचा आहे? अकीर्तीच्यापि भूतानी कथयिष्यन्ति ते व्ययाम. दीर्घकालपर्यंत, सर्वकालपर्यंत, जोपर्यंत ही सृष्टी आहे तोपर्यंत हे असंच राहणार आहे. संभावितस्य च अकीर्तीर मरणात अतिरिच्यते. मरणाहून सुद्धा भयंकर आहे त्याला. सज्जन माणसाला आपली अकीर्ती सहन होत नाही, म्हणून स्वधर्म हा सांडशील तरी पापा वरपडा होशील आणि अपेशतेन वचेल कल्पांतावरी. म्हणून स्वधर्म जर तू हा टाकलास तर तू कशाला पात्र होशील? अपयशाला, म्हणजे अपयश तुला, तरी पापा वरपडा होशील, तर तू पापाला पात्र होशील, त्याच्यातून तुला अपयश प्राप्त होईल. ते न वचेल म्हणजे वचेल, ते तुला टाकून जाता येणार नाही कल्पांतवरी. जे तुझं अपयश आहे, जी तुझी अकीर्ती आहे, ती तुला कधीच टाकून जाणार नाही. ती कायमस्वरूपी तुझ्या ठिकाणी तशीच आहे. आणि म्हणून जाणतेनी तवची जियावे, जव अपकीर्ती अंगा न पवे आणि सांगपा केवी निगावे येथोनिया. म्हणजे जाणतेनी तवची जियावे. शहाण्या माणसांनी जोपर्यंत जगण्यासारखं आहे
जोपर्यंत जगण्यामध्ये काही अर्थ आहे तोपर्यंतच जगावं. जव अपकीर्ती अंगा न पवे, कुठपर्यंत जगावं? जोपर्यंत अपकीर्तीचा स्पर्श आपल्याला होत नाही तोपर्यंत. आणि सांगपा केवी निगावे येथून या. सांग बरं आता तू ज्या रणांगणावरती तू येऊन उभा राहिलेला आहेस, या रणांगणावरून इकडे तिकडे जाण्याचा तुला कोणता मार्ग शिल्लक राहिला आहे का? तू आहेस या स्थानापासून कुठे दुसरीकडे जाऊ शकतोस का? स्वीकारलेल्या कर्मापासून तुला कोणतं पर्यायी कर्म मिळू शकतं का? ह्याच्यातून जे करतो आहेस, ज्या करता आला आहेस त्यापेक्षा अधिक काही चांगलं कर्म संभवतं का? यातलं काहीच नाही तुझ्याजवळ. आणि म्हणून ते सांगतात, आणि सांगपा केवी निगावे येथून या. याच्यातून तू कसा बाहेर पडशील? कसा बाहेर पडणार आहेस? तू निर्मत्सरू सदयता येथून निघसी कीर मागवता. मला माहिती आहे की तुझ्या अंतःकरणामध्ये बिलकुल मत्सर नाही. तू अत्यंत दयेनी परिप्लुत झालेला आहेस. तुझ्या अंतःकरणामध्ये दया काठोकाठ भरून आली आहे, की भरून वाहते आहे. येथून निघसी कीर मागवता. आणि खरोखर जर केवळ तुझ्या सहृदयतेनी, केवळ तुझ्या अंतःकरणातल्या करुणेनी तू जर इथून निघालास, परिते गती समजता न मनेल यया. पण ही तुझी मनाची स्थिती किंवा ही तुझी भूमिका कुणालाच मान्य होणार नाही, कुणीच मान्य करणार नाही. आणि म्हणून हे चहूकडूनही वेढतील. हे जे रणांगणावरचे लोक आहेत ते तू आता दयेनी युक्त झाला आहेस म्हणून रणांगण सोडून जातोय असं कोणी म्हणणार नाही. ते म्हणजे अर्जुन आणि असा नेभळटपणाने बाहेर पडतो आहे तर तुला हे चहूकडूनही वेढतील, बाणवरी घेतील, तुझ्यावरती शरसंधान साधतील. तेथ पार्था न सुटी जे कृपाळूपणे. त्या सगळ्या परिस्थितीमधून तुझी कृपा किंवा तुझी दयाबुद्धी तुला सोडवायला येणार नाहीये. ऐसे निही प्राण संकटे जरी विपाये पा निघणे घटे तरी ते जियालेही ओखटे मरणाहुनी. आता यातून सुद्धा ऐसे नेही प्राण संकटे, अशा प्रकारच्या प्राणसंकटात मधून जरी तू बाहेर पडलास काही उपायाने, तरी सुद्धा बाहेर पडला तरी काय होईल? तरी ते तुझं जिणं जे आहे ते ओखटे, म्हणजे त्या जिण्याला काही अर्थ नाही, ते व्यर्थ आहे. ते ओखट म्हणजे व्यर्थ. मरणाहुनी, ते मरणापेक्षा सुद्धा अत्यंत निकृष्ट असं आहे. मरणाने सुद्धा जे तू साधशील ते त्या जगण्याने साधणार नाहीस. त्यापेक्षा त्यांनी शरसंधान करून तुला मारून टाकलं तरी परवडेल, पण तू जगलास तर काय. आणि म्हणून ते म्हणतात, भयाद रणदुपरतम मंस्यन्ते त्वाम महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम. म्हणाले भयात रण उपरतम. इथे काय केलंस तू? उपरत, परत निघालास. आणि मंस्यन्ते त्वाम महारथाः, जे ह्या रणांगणावरती असलेले महारथी पुरुष आहेत ते काय समजतील? भयाद रण, भयानी हे रण, उपरतम, तू परत. उपरती आपण म्हणतो ना, एखाद्या गोष्टीच्या विषयीची रती म्हणजे आकर्षण आणि उपरती म्हणजे अनाकर्षण. त्या वस्तूच्या विषयी आपण म्हणतो आत्तापर्यंत मला फार गोड पदार्थ आवडत होते, आता काय माहिती नाही, आता त्या गोड पदार्थाविषयीची इच्छा मनातली संपली. म्हणजे काय झालं? मनामध्ये आवड जी होती ती गोड पदार्थाविषयी होती, ती आवड गेली. म्हणजे रती आणि उपरती. म्हणून ते म्हणतात, अरे तुला उपरती झाली. तुझ्या अंतःकरणामध्ये जी म्हणजे रणामध्ये येऊन तुला जे युद्ध करायचं होतं त्याविषयीचा जो तुझा संकेत, तुझा निश्चय, त्याविषयीच्या मागची भूमिका, तो सगळा त्या विषयातला जो काही तत्वतः भाग होता तो सगळा तू काय स्वीकारला आहेस त्याच्याशी लोकांना काही करायचं नाही. पण लोक असंच समजतील की भयामुळे तू ह्या रणामधून पळून गेलेला आहेस. उपरती, तू आता ह्या, आपण वेगवेगळ्या प्रकाराने उपरती शब्द वापरतो, इथे असा वापरलाय की भयानी या रणांगणातून केलेलं हे तुझं पलायन आहे. आणि काय होईल ते लोक असं समजतील. मंस्यन्ते, असे समजतील लोक. कोण? महारथाः त्वाम म्हणजे तुला. येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम, ज्यांच्या नजरेपुढे तुझ्या बाबतीमध्ये एक अत्यंत आदराचा भाव होता, एक तुझं एक वेगळं चित्र होतं की ज्या चित्रामध्ये तू अगदी निष्कलंक आहेस, ज्या चित्रामध्ये तू आदरणीय आहेस,
ज्याच्यामध्ये तुझ्या पराक्रमाने तू सगळ्यांच्या आनंदाला, सगळ्यांच्या आकर्षणाला प्राप्त झालेला आहेस. असं असताना सुद्धा आता ज्यांना तुझ्याविषयी इतकं आकर्षण आहे, इतकं प्रेम आहे, तुझ्याबद्दल इतका आदर आहे, त्यांच्या मनामध्ये सुद्धा भूत्वा यास्यसी लाघवम, लाघव शब्द सुद्धा संकोच तरी लाघव आहे, तुच्छता तरी लाघव आहे. आणि केलेल्या लहान मोठ्या गोष्टी म्हणजे हे प्रेमाचं लाघव आहे. म्हणजे प्रेमातल्या ह्या छोट्या मोठ्या गोष्टींमधला तो जो लढीवाळ भाव आहे त्या भावाला सुद्धा लाघव म्हणतात. म्हणजे नामदेवांनी भगवंताशी केलेला, माझं दुधात मी साखर घालून तुला आणलंय, हा तुला नैवेद्य आहे, हे इतकं छान गोड दूध आहे, भगवंता तू का स्वीकारत नाहीस, हे त्या लहान मुलांनी केलेलं लाघव आहे. ती त्याची लीला आहे. त्याच्याकडून घडलेला तो जो प्रसंग आहे तो मोठा गोड आहे. आणि त्यामुळे ह्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टीमधून एक आनंद, एक गोडवा, एक प्रेमाचा, एक फार चांगला हक्काचा विषय ज्यातनं प्रकट होतो त्याला पण लाघव म्हणतात. भगवंताचं लीला लाघव, लाघव शब्द असा पण वापरतात की त्याची जी लीला आहे त्या लीलेचे वेगळे वेगळे प्रकार, वेगळे वेगळे छोटे छोटे तुकडे. तिथे तुच्छ असा शब्द नाही आहे, तिथे संकोच असा पण शब्द नाही आहे, तिथे लाघव हा शब्द वेगवेगळ्या अशा अर्थाने आहे. भगवंताचं लीला लाघव कसं आहे, भगवंत इथे गोपिकांशी ज्या प्रेमाने वागतील, अर्जुनाशी वेगळ्या प्रेमाने वागतील, उद्धवाशी त्याहून वेगळ्या प्रेमाने वागतील, त्यांनी नारदाशी आणखीन एक वेगळं प्रेम दाखवलंय. प्रत्येकाच्या ठिकाणच्या प्रेमाची छटा त्यांच्या अंतःकरणामध्ये वेगळी आहे. हे त्यांचं काय प्रेम लाघव आहे. किंवा आता व्यवहार करताना ते प्रत्येकाशी वेगळा जो व्यवहार करतात तो काय लीला लाघव आहे. लीला सहजता आहे, अगदी सहजता आहे. जिथे यशोदा आहे तिथेच गोपी आहेत, पण जो भाव यशोदेकडे आहे तो गोपींकडे नाही आहे. ही लीला आहे की एकाच ठिकाणी एकाच वेळी तो बालकृष्ण जो आहे तो प्रत्येकाला आपल्या ठिकाणी भिन्न भिन्न भावानी त्याच्या त्याच्या भावाप्रमाणे प्रेम देतो आहे. आणि म्हणून इथे ते म्हणतात एशांच त्वं बहुमतो, म्हणाले तुला बहुमानाने वागवणारे भूत्वा यास्यसी लाघवम, तेच तुला तुच्छ समजतील. तुझ्या ठिकाणी त्यांच्या अंतःकरणातला भाव पहिल्यासारखा राहणार नाही. तू आणि काही एक न विचारीसी, विचारीसी आता आपण लक्षात ठेवलंय की विचार करत नाहीस. विचारीसी म्हणजे प्रश्न विचारणे नाही. तू आणि काही एक न विचारीसी, तू आणखीन एका गोष्टीचा विचार करत नाहीयेस. एथ संभ्रमे झुंजो आलासी आणि सकणवपणे निघालासी मागुता जरी. एथ संभ्रमे झुंजो आलासी, अनेक प्रकारच्या तुला ह्या ठिकाणी युद्धामध्ये येताना तुझ्या ठिकाणी जो संभ्रम निर्माण आहे, संभ्रमे झुंजो आलासी, भ्रमासहित झुंजायला आलेला आहेस. आणि दयाबुद्धी येऊन तू जर परत फिरला आहेस तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यय येईल मना सांगे मज. तुझ्या मनामध्ये निर्माण झालेला संभ्रम की द्रोणाचार्य आणि माझ्या भीष्माचार्यांचं काय, माझे गुरु आणि माझे आजोबा यांचं काय, हा संभ्रम तुझ्या मनात निर्माण झाला आणि संभ्रमाने युद्धाला तू उभा राहिलास. दुसरं सकणव उभा राहिलास. आता ही कणव जी आहे ती संभ्रम युद्धाच्या सुद्धा वरकडी करणारी आहे. आणि म्हणून या कणवेनी तुझं निघालासी मागुता जरा, तुझं पुन्हा परत फिरलास तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यय येईल म्हणा. हे सगळे तुझे वैरी म्हणून उभे राहिलेले जे दुर्जन आहेत त्यांना तुझ्या अंतःकरणाची स्थिती लक्षात येणार आहे का, त्याचा प्रत्यय त्यांना येणार आहे का. सांगे मज, सांग बरं मला, हे सगळं तुला जे वाटतं आहे हे लोकांच्यापर्यंत असंच्या असं पोचणार आहे का. मला अवाच्य वादांश बहुन वदिष्यंती तवा हिताः निंदंतस्तव सामर्थ्यम ततो दुःखतरम नुकिम. ते म्हणतात अवाच्य वादांश, अवाच्य काहीतरी भलभलतं असं ते तुझ्याविषयी बोलतील. बहुन वदिष्य पुष्कळ विपुल बोलतील. तव अहिताः तुझे शत्रू, तुझे शत्रू तुझ्याविषयी काय वाटेल ते आरोप करतील. म्हणाले आता असं हे सत्ता सुटली की माणसाची बुद्धी भ्रमिष्ट होते. एकदा बुद्धी भ्रमली की तो सत्तेवरच्या लोकांवर काही भलभलते आरोप करू लागतो. तसं हे वैरी म्हणून तुझ्या विरुद्ध उभे राहिलेले आहेत, आधीच बिचारे आपल्या जीवावर उदार होऊन आलेले आहेत.
त्यात तू असं वागायला लागलास की त्यांना त्यांच्या जीवाची शाश्वती आलेली आहे की चला आता अर्जुनाने जर युद्ध केलं नाही तर आता या युद्धभूमीवरती आपल्याला मरण येणार नाही, आता आपण मरणार नाही. आता त्याला काहीही बोला, तो फार प्रेमाने, फार उदारतेने, फार कणवेनी, फार दुसऱ्याचा विचार करून युद्धभूमी सोडतोय असं कोणी म्हणणार नाहीत. म्हणाले निंदंतस्तव सामर्थ्यम, ते तुझ्या सामर्थ्याचीच निंदा करतील. ते असंच म्हणतील की कसला आलाय हा, पुष्कळ द्रोणाचार्यांनी याला मोठा मांडला, कृष्णाने याला पुष्कळ शेफारून ठेवला, काही याचं शौर्य नाहीये जितकं त्याचं वाखाणलं जातं. ततो दुःख तरमनुकीम, याच्यापेक्षा आणखीन दुःखाचं काय? लोकांनी तुझ्या सामर्थ्याला न मानावं, याच्यापेक्षा हा सगळा मनुष्याला व्यवहारामध्ये येणारा अनुभव आहे की पुष्कळ ताकदीची माणसं असतात, पण त्यांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या कार्याकरता योग्य संधी मिळत नाही आणि ती संधी मिळवण्यासारखं काम ते करत नाहीत. आणि त्यामुळे ती संधी जर त्यांना मिळाली नाही आणि त्यांची बुद्धी, त्यांचं कर्तृत्व हे जर त्या ठिकाणी असंच, ज्याला आपण कुजलं म्हणू, ते त्या ठिकाणी तसंच राहिलं, ते फळाला जर आलं नाही तर त्याच्यापेक्षा दुसरं काय दुःख आहे. कारण अशी मोठी मोठी विद्वान मंडळी आहेत ह्या देशामध्ये, एकापेक्षा एक विद्वान लोक होते, संस्कृतचे मोठे पंडित होते, आपल्या आपल्या विषयामध्ये मोठे अधिकारी होते, पण काळ इतका प्रतिकूल होता की त्यांच्या ज्ञानाला विचारतो कोण? त्यांना कोणी विचारत नव्हतं. सगळी हयातभर त्यांनी आपल्या परीने जे करायचं ते केलं, पण त्यांचा जितका उपयोग करून घ्यायला पाहिजे तितका घेतला नाही. अगदी भीष्माचार्यांच्या बाबतीत सुद्धा जेव्हा भगवान म्हणतात युधिष्ठिराला की युधिष्ठिरा, आता भीष्माचार्य शरपंजरी पडले आहेत बरं, आणि आता ह्या स्थितीमध्ये काही काळ जायचा आहे उत्तरायण येईपर्यंतचा, आणि त्यामुळे उत्तरायण येईपर्यंतच्या काळामध्ये आता त्यांच्याकडचं जे ज्ञान आहे आणि तुझ्या अंतःकरणातल्या ज्या शंका आहेत त्या शंकांचं निरसन करणारा हा एवढा एकच अधिकारी पुरुष आहे, करून घे, तुझ्या शंकांचं निरसन करून घे. आणि त्यामुळे प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी असणारी जी ताकद आहे, जे सामर्थ्य आहे, ते पूर्ण अर्थाने वापरलं जाईलच असं नाही. मनुष्याला वाटतं की अरे झाला असता आपला उपयोग, नाही कोणी करून घेतला, ठीक आहे आपला योग आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात की निंदंतस्तव सामर्थ्यम ततो दुःख तरमनुकीम. अरे म्हणाले तुझा अधिकार केवढा, तुझं सामर्थ्य केवढं, त्याची जर कोणी निंदा केली तर म्हणाले त्याच्यापेक्षा दुःखदायक काय आहे. म्हणजे कुणी आपल्या सामर्थ्याचा उपयोग नाही केला तरी चालेल, पण निदान ते तसं नाही असं म्हणणं हेच मोठं दुःखदायक आहे. म्हणाले हे म्हणशील गेला रे गेला, म्हणाले हे काय म्हणतील, गेला रे गेला, अर्जुना आम्हा बिहाला, ते तुझी चेष्टा करतील, ते म्हणतील गेला पडून रणांगण सोडून, आम्हाला घाबरलाय हा, हा सांगे बोलू उरला निका काही. म्हणाले हे सगळं बोलणं काही चांगलं आहे का, जे शिल्लक राहणार आहे ते. लोक सायासे करुनी बहुते, का वेचिती आपुली जीविते, परी वाढवी ती कीर्ती ते धनुर्धरा. अरे लोक मोठ्या प्रयासाने जे पडतील ते कष्ट झेलत सुद्धा आपल्या कीर्तीला जपत राहतात आणि कीर्ती करता महाप्रयास करतात. ते तुझं अनायासे अनकळीत जोडिले असे, अगदी विना सायास तुला प्राप्त झालंय, तुला त्याकरता कष्ट पण करावे लागलेले नाहीत. असं असताना सुद्धा हे अद्वितीय जैसे गगन आहे. तुझी कीर्ती कशी आहे त्याला दृष्टांत ज्ञानेश्वर माऊली गगनाचा देतात. जसा गगनाला अंत आणि पार नाही आहे आणि जसं गगनासारखं दुसरं काहीच विशाल नाही, तशी अर्जुना तुझी सहज प्राप्त झालेली, तुला निष्कलंक असलेली जी कीर्ती आहे ती कीर्ती तुझ्या ठिकाणी या स्वरूपात आहे, केवळ तिची तुलना गगनाशीच होऊ शकते. तैसी कीर्ती निस्सीम, तिला मर्यादा नाही. तुझा ठाई निरुपम, जिला कशाची उपमा नाही. तुझे गुण उत्तम तीही लोकी, या तीनही लोकांमध्ये तू उत्तम गुणांनी युक्त आहेस. दिगंतीचे भूपती, सर्व दिशांना असणारे भूपती, भाट होऊनी वाखाणीती, हे सगळे तुझी कीर्ती वाखाणतात. जे ऐकिली या दचकती कृतांताधिक, तुझी कीर्ती ऐकल्यावर तर यमसुद्धा दचकतात. ऐसा महिमा घनवट, असा तुझा महिमा भरीव आहे, आजच्या भाषेत सॉलिड आहे. गंगा तैसी चोखट,
म्हणाले जशी गंगा शुद्ध आहे, जया देखी जगी सुभट वाट जाहली. म्हणजे गंगेसारखी निष्कलंक असलेली तुझी कीर्ती, ज्या ज्या पराक्रमी पुरुषांनी ती तुझी कीर्ती ऐकली ते जागच्या जागी चकित होऊन थांबले, वाट जाहली, मोठे चकित झालेत आपल्या स्थानावरती. ते पौरुष तुझे अद्भुत, तो तुझा पराक्रम अद्भुत आहे. आई कोणी आहे समस्त, जाहले आथी विरक्त जीवितेसी. असा तुझा पराक्रम ऐकून या रणांगणावरचे लोक आपल्या जीविताविषयी विरक्त झाले. म्हणजे त्यांना आता हे जीवित आपल्याला या रणांगणातून या देहासहित बाहेर जाईल असं वाटत नाही. आता आपलं जीवन संपलंय, आता आपलं जीवन या रणांगणामध्येच संपुष्टात येणार आहे. ही आज धारणेने ते इथे युद्धाला आलेले आहेत. जैसा सिंहाची या हाका, युगांतू होय मदमुखा. हत्तीच्या ठिकाणी सिंहाची गर्जना ऐकली कीच त्याला कळतं की आता युगाचा अंत झालेला आहे. तैसा कौरवा आशेखा धाकू तुझा. तसाच ह्या कौरवांना तुझा धाक आहे, तुझ्या कीर्तीचा धाक आहे. जैसे पर्वत वज्राते, पर्वताला भय कोणाचं? वज्राचं आहे. ना तरी सर्प गरुडाते, सर्पाला भय गरुडाचं आहे. तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा. तसं अर्जुना हे सगळे तुला मानतात. या युद्धभूमीवर तुझ्याशिवाय मोठा कोणी नाही. जे अगाधपण जाईल मग हिणावो अंगा येईल. हे तुझं मोठेपण नष्ट होईल. आणि काय तुझ्या ठिकाणी येईल? हीनपण येईल तुझ्या ठिकाणी. तुझ्या ठिकाणी वाटेल तसे बोल लावतील. आणि ते म्हणतात की जरी मागुता निघसील न झुंजतची. जर तू मागे फिरलास युद्ध न करता तर हे सगळं तुला सोसावं लागणार आहे. आणि हे पळता पळू नये देती. ते काय तुला वाटतं सरळ बाहेर जाऊ देतील? या युद्धभूमीवरून मुळीच जाऊ देणार नाहीत. धरुनी अवकळा करीती. तुझी अपकीर्ती, तुला एक प्रकारचं लांछन किंवा तुझ्या बाबतीमध्ये एक प्रकारचा असा व्यवहार करतील की जसं कृष्ण जेव्हा रुक्मिणीला घेण्याकरता आले, ती त्या अंबिकेच्या मंदिरामध्ये त्यांच्या शिरस्त्याप्रमाणे त्या देवीचं पूजन करण्याकरता आली. आणि तिने कळवलेलं होतं त्या सुदैव आपल्या ब्राह्मणाच्या बरोबर की त्या ठिकाणी आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही तिथे त्या देवीच्या मंदिरात येतो, जे मंदिर गावाच्या बाहेर आहे. श्रीकृष्णांनी त्या देवीला प्रदक्षिणा घालत असताना जे करायचं असेल ते करावं. त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण आले. त्यांनी पाहिलं की रुक्मिणी प्रदक्षिणा घालतीये. ताबडतोब त्यांनी मागच्या बाजूने रुक्मिणीला उचलली, आपल्या रथात घातली आणि एवढ्या मोठ्या सेनेच्या समोर आणि एवढ्या शूर राजांच्या समोर भगवान श्रीकृष्ण तिला घेऊन गेले. आता ते निघून गेले. बलरामांना असं वाटलं एकटे आहेत, ही सगळी सेना मागे लागेल, रुक्मी मागे लागेल. बलराम त्यांच्याकरता त्यांच्या मागे धावला, काही सैन्य घेऊन निघाला. तोपर्यंत भगवंत पुढे निघून गेलेले होते आणि रुक्मी त्यांच्यापर्यंत येऊन पोचला. रुक्मी आणि भगवंत यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. या दोघांच्या अर्थातच युद्धामध्ये रुक्मीवरती आता मस्तकावरती घाव घालायची वेळ आली. तेव्हा रुक्मिणीने विनंती केली की माझ्या भावाचा वध करू नका. भगवंतांनी रुक्मिणीची आज्ञा मान्य केली आणि त्यांनी त्याप्रमाणे त्याचा वध केला नाही, परंतु त्याच्या केसाचे पाट काढले. म्हणजे असे आता तर ती फॅशनच आहे, तेव्हा त्याचं दुःख होतं की असे फक्त 5 केसांच्या रेघा ठेवून दिल्या आणि बाकी त्याची विटंबना केली आणि त्याला पाठवलं. तो म्हणाला आता पुन्हा मी माझ्या राज्यामध्ये परत येणार नाही, कुंडनपूरला मी आता येणार नाही. आणि त्यांनी तिथे उत्तरेमध्येच तो राहिला. आजही त्याच्या राहिलेल्या गावामध्ये लोक तसेच केसांचे 5 पाट काढतात आणि ती त्याची आठवण अजूनही ठेवली आहे. पण ही विटंबना आहे त्याच्या मूळ रूपाची. तशी ते म्हणतात तुझ्या ठिकाणी अवकळा करीती, तुझी विटंबना करतील, तुला वेगवेगळ्या दोषांनी युक्त करतील. न गणित कुटी बोलती ऐकिता तुझं. आणि न गणित कुटी अगणित, त्याची मोजमापच नाही. असं कुटी कोटी काय वाटेल तेवढे शब्द अगणित अशा शब्दांनी तुझे म्हणजे निर्भत्सना करतील. मग ते वेळी हिये फुटावे, हिये हृदय, त्यावेळी हृदय फुटावं, फुटून जावं अशी स्थिती निर्माण होईल. आता लाठेपणे का न झुंजावे? इतकं सगळं सोसण्याच्या ऐवजी
मग चांगलं धैर्य धरून युद्धालाच का नाही प्रवृत्त व्हावं. हे जिंतले तरी भोगावे पृथ्वीतल. जर जिंकलास युद्धामध्ये, तुला कुठे माहिती आहे तू जिंकणार आहेस का हरणार आहेस. त्यामुळे जिंकलास तर या पृथ्वीचा राज्य उपभोग. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चया. म्हणून हे अर्जुना उठ, ना तरी रणी येत झुंजता वेचले जीवित. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम. जर पडलास रणांगणात तर स्वर्ग तुझाच आहे. जिंकलास भोक्षसे महिम, या पृथ्वीचं जे ऐश्वर्य आहे ते उपभोगशील. त्यामुळे तस्मात उत्तिष्ठ कौंतेय, म्हणून उठ हे अर्जुना, युद्धाय कृत निश्चया, युद्धाकरता निश्चय कर. ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्ग सुख अनकळीत पावशील. आवडणारा शब्द आहे ज्ञानेश्वर माऊलींचा. इथल्या इथे 2दा-3दा त्यांनी वापरलाय आणि त्यांनी असं म्हटलंय की हे तुझं अनकळीत सुख कसं आहे, निर्वैर आहे, संपूर्ण. या सुखाला दुसरी बाजूच नाही की ज्यांनी तुझा मत्सर करावा. या सुखाच्या मध्ये कुणीतरी वैरी उभा राहावा आणि त्यांनी तुझं सुख हिसकावून घ्यावं. कोण हिसकावणार तुझं सुख. तू इतका श्रेष्ठ आहेस आणि पराक्रमी आहेस की असं अनकळीत सुख तुला मिळेल. हे तुझ्या पराक्रमाचं फल आहे की जे तुला प्राप्त होणार आहे. म्हणून हे स्वर्गसुख अनकळीत मिळेल केव्हा, तू जर ह्या रणांगणावर पडलास तर. म्हणून ये गोठी विचारू न करी किरीटी. म्हणाले कशाला विचार करतोस, कुठल्याच गोष्टीचा विचार करू नको. आता धनुष्य घेऊन उठी झुंजे वेगी, लवकरात लवकर युद्धाला तयार हो. देखे स्वधर्मू हा आचरता दोषू नासे आसता. आपल्या स्वधर्मामध्ये जर दोष असेल तर स्वधर्माचं आचरण करत असताना त्या दोषाचं सुद्धा निराकरण होतं. खाटीकखाना आहे, परंपरेने आलेला व्यवसाय आहे. रोज एकेका जीवाला मारावं लागतं आहे. त्यांनी जर म्हटलं देवा हे काय तू माझ्या मागे दिलंस, हे पाप आहे, रोज मला एका जीवाची हत्या करावी लागते. प्रामाणिकपणे व्यवसाय करतोय. त्यांनी सांगितलं ज्याला जो व्यवसाय नेमून दिला आहे, ज्याला जे योजलेलं आहे आणि तो त्याचा स्वधर्म आहे, ते करताना त्याचा दोष नाही आहे. त्याला काय दोष, कर्मफलाचा दाता कोण आहे, परमात्मा. त्यामुळे कर्माचं फल परमात्मा देईल. त्याला व्यवसाय पण त्यांनीच दिलाय. कारण आमच्या कर्माचं फल देताना त्यांनी आम्हाला कुठेतरी जन्माला घातलंय. मग कुठे श्रीमंत असेल, कुठे गरीब असेल, कुठे ज्ञानी असेल, कुठे अडाणी असेल, कुठे सुंदर असेल, कुठे कुरूप असेल, काय जे असेल ते त्यांनी आमच्या कर्माचं फळ देताना, हा जन्म देताना त्याला असं वाटलं की याला हे एवढं सगळं देणं योग्य आहे आणि त्यांनी ते दिलेलं आहे. त्यामुळे मला हे का आणि दुसऱ्याला ते का, ही जी मी तुम्हाला म्हटलं ना मगाशी की आज या राजनीतीने आम्हाला भंडावून सोडलं आहे. या 2-3 गोष्टी, जाती आणि वर्ण आणि आश्रम व्यवस्था, या सगळ्या व्यवस्थेला त्यांनी जितक्या विकृतपणाने लोकांच्या समोर आणलं आहे की त्याची चांगली बाजू आम्हाला पाहताच येत नाही. त्याच्या चांगल्या बाजूनी आम्हाला विचारच करता येत नाही. ज्यांनी खाटकाचा व्यवसाय करायचा त्यांनी सोडला. लोकांनी खायचं सोडलं का, म्हणजे कुणीतरी खाटीक उभा राहणार आहे आणि कुणाला तरी हा व्यवसाय करावा लागणार आहे. आता तो जर एखाद्या कारखान्याच्या पातळीवरती व्यवसाय सुरू झाला आणि त्या पातळीवरती सगळ्यांनी मिळून ते कार्य सुरू केलं, म्हणून व्यवसाय बदलला का, व्यवसायाचं स्वरूप बदललं का. म्हणजे मनुष्याला नेहमी आपण असं म्हणतो की ह्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये की स्त्रियांना रांधा वाढा उष्टी काढा, असं स्त्रियांना आपलं घरामध्ये कोंडून टाकलं. बायकांना कधी बाहेर जाऊ दिलं नाही. बायकांना तर कोण सांगतं. म्हणजे याज्ञवल्क्य स्मृती, पराशर स्मृती यासारख्या ज्या अनेक स्मृती आहेत, त्या स्मृतींच्या विषयी बोलताना ह्या ब्रिटिशांनी जेव्हा आमचं हिंदू कोड, आमचा कायदा निर्माण केला आणि तो कायदा निर्माण करताना जेव्हा हे स्मृतिग्रंथ वाचले त्यावेळी त्यांची त्यावरची पहिली टिप्पणी आहे की हे भारतीय किंवा म्हणजे हे ऋषी याज्ञवल्क्यादींसारखे हे ऋषी हे स्त्री काही पक्षपाती आहेत. कारण ते अधिक स्त्रियांच्या बाजूला झुकलेले आहेत. त्यांनी पुरुषांना काही मोकळं ठेवलंच नाही आहे.
त्यांनी जी मोकळीक दिली आहे ती फक्त स्त्रियांना दिली आहे. आणि ते म्हणतात आम्हाला आश्चर्य वाटतं की जगभरामध्ये स्त्रीला इतकं स्वातंत्र्य नसताना सुद्धा स्त्रिया इथे इतक्या स्वतंत्र झाल्या कशा. जर स्त्री बुद्धिमान आहे, जर तिला अगदी अलीकडच्या काळामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने पुरुषांना कळलं त्या पद्धतीने त्यांनी स्त्रियांना मोकळं करण्याचा प्रयत्न केला, स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न केला. मग स्त्रियांना जेव्हा पहिलं स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी स्त्रिया कशा स्वतंत्र व्हायला हव्यात हा त्या स्त्रियांनी का नाही विचार केला. त्या स्त्रियांना कोणत्या पद्धतीने मोकळं जीवन जगायला दिलं तर त्यांना ते अधिक सुखदायी होईल. आज जर बघितलं आपण कोणत्याही प्रकारे स्त्री या मिळालेल्या सुखामध्ये आणि स्वातंत्र्यामध्ये खरी सुखी नाही आहे. तिने तिच्या समस्या वाढवून घेतल्या. असो म्हणजे पूर्वी जे घरात रांधावाडा उष्टी काढा असं म्हणणारी आणि त्याला स्त्रीच्या विहित कर्माला नावं ठेवणारी जी स्त्री मुक्तिवादी संघटना, ती का नाही म्हणत की विमानामध्ये ती एअर होस्टेस आहे, ती काय करते, रांधावाडा उष्टी काढाच करते, त्याचेच पैसे मिळवते. नुसतं एवढंच नाही, एखाद्याने वॉमिटिंग केलं, एखाद्याने आणखीन काही केलं, ते सुद्धा सगळं साफसूफ तिला करावं लागतं. ते सगळं तिचंच काम आहे. अरे मग घरच्यांचं करा ना, बाहेर जाऊन लोकांचं कशाला करायचं. जर सेवाच करायची आहे तर ती सेवा घरात करा, त्या सेवेकरता बाहेर जायची काय आवश्यकता आहे. म्हणजे ही जी सगळी विपरीत धारणा आहे ना, ही माणसाला स्वधर्मापासून दूर करते की हा माझा धर्म आहे, हा मी स्वीकारलाय, हा माझ्या घरात आलाय. ठीक आहे, आपल्याकडे गुण कर्म विभागशः असं म्हटलेलं आहे. आत्ता काही आपल्याला त्याचा 4थ्या अध्यायात आपण त्याचा पुरेपूर परामर्श घेऊ. पण इथे ह्या स्वधर्माच्या ठिकाणी देखे स्वधर्मो हा आचरता, या स्वधर्माचं आचरण करत असताना काय होतं म्हणाले, जो माझ्यापर्यंत येऊन पोचलेला धर्म आहे. म्हणजे माणसाला असं वाटतं नाही नाही मी म्हणजे काय, अहो आमच्या घरात कोणीच असं काम केलं नाही, आत्ता मी करतोय, म्हणजे मी करतो आहे याच्यात त्याचा तो अहंकार आहे. तो ते कामच करत नाही, तो फक्त त्याला दुसरं काही जमत नाही म्हणून तो त्या कामात अडकलेला आहे. आणि मी ह्या कामाला कसा योग्य नाही, मी कसा दुसऱ्याच कामाला योग्य होतो, पण मला हे काम करावं लागतं आहे असं म्हणून तो आपला अहंकार पोसत राहतो. ते म्हणतात असं नाही, ह्या कर्मामध्ये जर काही दोष असले, आता केलेल्या कर्मातले दोष काय असू शकतात तर की कर्म करायला घेतलेलं आहे, जज आहे, एखादा न्यायाधीश आहे, त्या न्यायाधीशाला त्याचं काम करत असताना फाशीची शिक्षा द्यावी लागते. फाशीची शिक्षा देणं ही त्यांनी ज्या कलमेनी तो शिक्षा देतो ती कलम तोडून टाकतो आणि तेव्हाच दाखवलं जातं की याचा संबंध, त्या न्यायाधीशाचा संबंध ह्या फाशी देण्याशी काही नाही आहे, हा फक्त त्याच्या व्यवसायाचा भाग आहे. पण व्यवसायात हा दोष आहे की व्यवसायातला हा दोष हा त्याला दुःख देणार आहे की बापरे आज एका माणसाला आपल्याला फाशी द्यावी लागली, काय करणार, हा आपण व्यवसाय करतो. या व्यवसायातला जो हा दोष आहे तर ते सांगतात व्यवसायातला दोष पण दूर करण्याचं सामर्थ्य स्वधर्मामध्ये आहे. आता प्रत्येक डॉक्टर आहे, सर्जन आहे बिचारा, रोज आला पेशंट की फाडपोट, रोज आला पेशंट की काय त्याचं बायपास करायची असेल तर हार्ट, नी रिप्लेसमेंट असेल तर गुडघ्याला त्रास, जे काही तो करत असेल त्याप्रमाणे समोरच्या माणसाला रोज त्रासच देणं, इंजेक्शन देणं काही फार सुखाची गोष्ट आहे असं नाही आहे. आणि ते सहन करणं हे त्या पेशंटला अगदी काय आनंद आहे, मला काय आनंद आहे असं काही त्याला वाटत नाही, जरी त्याची प्रकृती सुधारणार असली तरी. पण हा व्यवसायाचा दोष आहे, हा व्यवसायाचा दोष त्याच्यापर्यंत येऊन पोचलेला आहे. ते म्हणतात की दोषू नासे आसता, त्या व्यवसायामध्ये जरी दोष असला तरी सुद्धा त्या दोषाचा नाश होतो जर व्यवसाय उत्तम प्रकाराने केला तर. तुझं भ्रांती हे कवण चित्ता, तुला का आता त्याच्याविषयी भ्रांत होतोयस, तुझ्या मनात का संशय आहे, येथ पातकाची, तुला कुठलं पातक आहे सांग मला. याच्यात काही पातक तुला भाजीवाला आहे, भाजीवाल्याला भाजीकडे पाहिलं की कळतं की यातली कोणती भाजी चांगली आहे कोणती वाईट आहे. पण त्याला माहिती आहे की आज घरी नेली तर थोडीशी कापून टाकली तर बाकीची सगळी भाजी त्याच्यात चांगली उपयोगाला येणार आहे, अगदीच काही आपण वाईट देत नाही. त्यामुळे भाजीवाला आपल्याला जर 10 टोमॅटो घ्यायचे असले
त्यातले 9 टोमॅटो अगदी उत्तम देतो, 1/10 टोमॅटो असा टाकतो की ज्या टोमॅटोचा अर्धा भाग कापावा लागेल. पण तो का टाकतो? तो म्हणतो माझ्या व्यवसायामध्ये जे प्रॉफिट मार्जिन आहे त्याच्यामध्ये जर हा प्रत्येक खराब टोमॅटो मी बाजूला केला, 2 किलो 3 किलो टोमॅटो जर असे बाजूला राहिले, करू काय मी त्याचं? व्यवसायातला दोष आहे की प्रामाणिकपणाने व्यवसाय करत असताना सुद्धा छोटीशी अप्रामाणिकता सामान्य व्यवहाराच्या पातळीवरती मनुष्य स्वीकारतो आणि तो म्हणतो बाबा प्रामाणिकपणाने करतो मी, एकापेक्षा जास्त टोमॅटो वाईट टाकणार नाही, पण एक टाकल्याशिवाय राहणार नाही, तेवढा मात्र टाकीन, नाही तर माझा व्यवसाय व्हायचा नाही. समजतो भगवंत की ठीक आहे दोघांच्या बाजूनी आहे. काय जो घरी टोमॅटो आणतो तो काय फार चांगली काळजी घेऊन टोमॅटो ठेवतो असं नाही आहे. त्यांनी त्याच्याकडनं चुकून बाहेर ठेवले, लक्षात नाही, 2 दिवस राहिले, त्याचे खराब होणारे दोष त्याच्याहीकडे. आणलेल्या वस्तूला खराब करणं हा दोष दोन्ही बाजूकडे असू दे, जो ज्याच्या बाजूनी जो दोष असेल तो असेल. पण असं प्रत्येक ठिकाणी शिक्षकांना विद्यार्थ्याला उत्तम शिकवायचं आहे, शिस्त लावलीच पाहिजे, लहान मुलांशी कठोर वागलंच पाहिजे. काय करणार? ते म्हणाले हे प्रत्येक व्यवसायात काही ना काहीतरी दोष आहेतच. दोषू नाशे आसता तुझं भ्रांती हे कवण चित्ता येथ पातकाची. तू का त्याची काळजी करतोस? तुझं जे काम आहे ते तू व्यवस्थित कर. सांगे प्लवेची काय बुडीजे. वास्तविक पाहता नाव घेतलेली आहे, नावेनी चाललोय. काय बुडण्याचं कारण आहे? का मार्गी जाता आडळीजे. सरळ मार्ग आहे, रस्ता छान आहे, त्या रस्त्यावरून चालत असताना आम्हाला अडखळून पडण्याचं काही भय आहे का? काही कारण नाही आहे, आम्ही उत्तम प्रकारे चालू शकतो. परी विपाये चालो नेणीजे तरी तेही घडे. पण आता नीट चालायचंच नाही म्हटल्यावर काय म्हणाले? चांगल्या रस्त्यावर सुद्धा पडेल. म्हणाले चांगली नाव दिली तरी सुद्धा हा बुडेल. म्हणून अमृते तरीची मरीजे जरी विखेसी सेविजे. म्हणाले अमृत मिळालेलं आहे प्यायला, त्या अमृतामध्ये जर विष मिळवलेलं आहे आणि अमृतात विष घालून जर ते अमृत प्राशन केलं, किंवा तैसा स्वधर्मे दोषू पाविजे हेतुकपणे, त्याचप्रमाणे स्वधर्माचं आचरण करताना सुद्धा जर त्याच्यामध्ये हेतुकपणे, आता हेतू शब्द काहीतरी आमचा स्वतःचा विचार त्या स्वधर्मामध्ये आम्ही घातला किंवा त्याच्या फलाची आकांक्षा केली. आता अर्जुनाला ते त्यांच्या दिशेने पुढे नेत आहेत. ते सांगतायत अर्जुना आता युद्ध हे तुला अपरिहार्य झालंय, युद्धाच्या भूमीवर तू आता येऊन पोचलेला आहेस, आता फक्त तलवारीला तलवार भिडायची आहे, तर तू मात्र इथे ह्याच्यात पाप आहे ह्याच्यात पुण्य आहे हे सुरू केलंस. याचा अर्थ काय झाला? म्हणाले ज्या पापपुण्याचा तू विचार मांडतो आहेस त्याचा अर्थ असा झाला की तुला पाप किंवा पुण्य फलाकांक्षा आहे, पाप नको आणि पुण्य हवं आहे. याच्याकरता तुझा स्वधर्म सोडायला आत्ता तू तयार झाला आहेस, हाच तुझा पहिला दोष आहे. आता त्यांनी विषय पुढे नेला, आत्तापर्यंत जे समजावलं त्यातनं इथे आणलं. तैसा स्वधर्मे दोषू पाविजे. जसं अमृताचा कलश आहे त्याच्यामध्ये चांगलं जालिम विष अगदी 2 थेंब टाकलं तरी पुरेसं आहे दुसऱ्याला मारायला. त्यामुळे म्हणाले अशा प्रकारे स्वधर्माचं आचरण करायला मी तुला सांगतो आहे. तू ह्या ठिकाणी उद्युक्त झाला आहेस, उभा आहेस, असं असताना सुद्धा त्यामध्ये हे पाप का पुण्य ह्याची चर्चा तू सुरू केलीस हेतुकपणे. म्हणजे म्हणाले तू त्याच्यामध्ये काय केलंस? फलाकांक्षा आली तुझी. आणि म्हणून तुझं पार्था हेतू सांडोनी सर्वथा क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. म्हणून लक्षात ठेव की तुझ्याकडे तुला काय केलं पाहिजे? तर एकच गोष्ट तुला करायची आहे, हेतू फलाकांक्षा. त्याच्या मागची फलाकांक्षा सोडून पूर्णपणे तुला लढलं पाहिजे. तू झुंजत राहा, मग समोरचा कोण गेला कोण राहिला त्याला का मारावं लागलं ह्याचा विचार तुला करायचं कारण नाही. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसी. आता एक लक्षात घे म्हणाले, सुख आणि दुःख हे समपातळीवर ठेव. लाभा लाभौ जया जयौ. लाभ झाला जय झाला नाही झाला, लाभ अलाभ दोन्ही सारखं आहे. त्यामुळे फक्त युद्ध करायचं आहे एवढं लक्षात ठेव. त्यामुळे तू फक्त युद्धावर जर तुझं मन, युद्धावर जर तुझी वृत्ती जर एकाग्र केलीस तर दोष तुला नाही. सुखी संतोषानं यावे. सुखाच्या घटनेनी माणसाने संतुष्ट होऊ नये. दुःखी विषाद ना भजावे.
आणि लाभालाभ न धरावे मना माझी. आता हे तर वर्तमान काळात झालं, म्हणजे जय कृष्णमूर्तींचा विचार झाला की आम्ही फक्त त्या मुवमेंटला जगावं, की त्या क्षणामध्ये मुवमेंट टू मुवमेंटच फक्त विचार करावा, की त्या क्षणाचा विचार, मागच्या क्षणाचा नाही, पुढच्या क्षणाचा नाही. ज्या क्षणी जे घडलंय त्याचं सुख, सुखाचं घडलं म्हणून संतोष होऊ नये, दुःखद घडलं म्हणून त्याच्यापासून अंतःकरणाला क्लेश किंवा उद्वेग येऊ नये, असं झालं पाहिजे. दुःखी विषादा न बजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. पण कलियुगातले आम्ही त्याच्या पुष्कळ पुढे आहोत. आता या क्षणी सुख झालं म्हणून क्षणभर सुखी झालो, तर आता आम्ही असं म्हणू की ठीक आहे, या क्षणी दुःखाचा प्रसंग आला, आम्ही दुःखी झालो, तर आम्ही आज असं म्हणू की ठीक आहे, पण त्या सुखाच्या कल्पनेमध्ये आम्ही सगळे आयुष्यभर सुखी होतो केव्हा ना केव्हा. म्हणजे लोकांनी जर विचारलं, हो तुमचं लग्न कसं ठरलं, की ती घटना सांगताना तो मनुष्य किंवा ती स्त्री पुन्हा तिथंच जातात आणि त्यांना त्याचा इतका पूर्ण आनंद होतो की त्या आनंदामध्ये त्यांना कितीही वेळा आयुष्यात तो प्रसंग विचारा, तितक्या वेळा त्याचा आनंद आहे, तितक्या वेळा त्याचं सुख आहे. दुसरं असं की त्याचबरोबर दुःखाचा विषय विचारामध्ये घेतला तर तसंच आहे, कोणीतरी केव्हा तरी आपल्याला काय बोलला, याचा जो मनाला झालेला त्रास आहे तो त्रास 25 वर्षांनी विचारला तरी मनुष्य एकाही वाक्याचा कानामात्रेचा फरक न करता तो काय बोलला हे बरोबर सांगतो. आणि त्या क्षणी सुद्धा अजून सुद्धा हो आठवलं तरी तितका संताप येत संपत नाही. आता काय सांगावं भगवान श्रीकृष्णांनी, सुख दुःख समे कृत्वा लाभालाभो जया जयो. आम्ही तिथं थांबत नाही. आम्हाला आमच्या घरचं कार्य एखादं सुंदर झालं, पुन्हा 4 माणसं भेटली, त्या कार्याचं स्मरण झालं की पुन्हा त्याचा आनंद आहे आपल्याला, की पुन्हा त्या वातावरणात जातो, पुन्हा त्या स्थितीत त्याचा आनंद घेतो. दुःखाचंही असंच आहे. म्हणजे मनुष्याची आसक्ती केवळ घटनेशी राहत नाही, स्मृतीशी पण राहते. आणि स्मृती त्याला थेटपर्यंत त्याची सुखदुःख देत राहते, त्या लाभालाभाचं स्मरण देत राहते. म्हणजे आम्ही किती आसक्त आहोत त्याच्याकरता विचार करायचा, की आसक्तता अंतःकरणामध्ये किती भरून राहिली आहे, किती व्यापून राहिली आहे. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, इथपर्यंत ठीक आहे की आम्हाला मान्य आहे. आणि लाभालाभ न धरावे मना माझी. पण त्याच्या पुढे जेव्हा आम्ही जातो त्याचं काय, एथ विजयपण होईल का सर्वथा देह जाईल. आता अर्जुनाला म्हणतात, अरे तू जितकी स्टार्क रियालिटी सांगतो ती काय मला मांडता येत नाही का. काही होईल म्हणाले, तुझं विजय होईल नाहीतर तुझा मृत्यू होईल. म्हणून म्हणाले एथ विजयपण येईल होईल का सर्वथा देह जाईल. हे आधीची काही पुढील चिंतावेना. हे आत्ताच काही आपल्याला सांगता येत नाही की ह्यातलं नेमकं काय होईल. आपण या उचिता स्वधर्मातेची रहाटता, जे पावे ते निवांता साहोनी जावे. त्यामुळे आपण या उचिता स्वधर्मातेची रहाट, आपल्याला एकच योग्य आहे, ते म्हणजे असं की आपल्या स्वधर्माचं आचरण आपण करावं. जे पावे ते निवांता साहोनी जावे, जे वाट्याला येईल ते शांतपणाने सहन करावं. त्याच्याकरता व्यवहाराच्या पातळीवर मी आपला एक शब्द योजला, शो मस्ट गो ऑन. चाललं पाहिजे, जे जसं आहे ते तसंच चाललं पाहिजे. त्याचा विचार इथं एवढाच करायचा. त्याच्या पुढे काय बदल होणार आहे, बदल व्हायला पाहिजेत का, बदल व्हायला नकोत का, बदल कशामुळे होणार आहेत, बदल कशामुळे बघू ना जेव्हा येईल तेव्हा. पण आज जे जसं सांगितलं आहे ते तसाच तो परिपाठ अवलंबला पाहिजे, झालंच पाहिजे, हे सांभाळलंच पाहिजे. आता सांभाळण्याच्या पलीकडे गेलं, अपवाद सगळ्याला आहेत. त्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये स्वधर्माच्या आचरणाला काय होईल ते नंतर बघता येईल. पण आज तरी ती परिस्थिती आम्हाला जशी आहे तशी स्वीकारूनच आम्हाला व्यवहार केला पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात आपण या उचिता, आम्हाला एवढंच एक उचित आहे की स्वधर्मातेची रहाटता, आमच्या स्वधर्माच्या दिशेने त्या मार्गाने आम्ही मार्गस्थ झालं पाहिजे. रहाटता तो व्यवहार चालवला पाहिजे. जे पावे ते निवांता साहोनी जावे. जे आपल्या वाट्याला आले, असं आहे
पत्ते खेळायला बसलोय, आपल्या हातामध्ये आलेली पानं आहेत, काय सगळ्यांनाच राजा एक का राणी गुलाम दशी येणार आहे का? कुणाला दुर्री तिरी चवी येणार आहे? हातात जी पानं येतील ती आलेल्या पानांनी खेळ मुकाट्यानी खेळणं, पॅक होणं, याच्यात काही गंमत नाही आहे. खेळ दिला सोडून मग काय उपयोग आहे त्याचा? जे जसं आहे त्याच्यावरती व्यवहार पुढे चालवलाच पाहिजे, आम्हाला केलाच पाहिजे व्यवहार. म्हणून ते म्हणतात की ऐसे या मने होआवे तरी दोषू न घडे स्वभावे. आणि अशा प्रकारचं जर आम्ही अंतःकरणामध्ये भूमिका ठेवली तर आमच्या ठिकाणी दोष येतच नाही. म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा, भ्रांती सोडून दे म्हणाले. अर्जुना, युद्धाला तयार हो. एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमाम शृणु, बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी.